नमस्कार मंडळी, मी तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत गट गट ब व गट क सर्व रिक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत. त्यासाठी मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही कशा पद्धतीने भरायचा आहेत, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की स्टेटमेंट पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो वेबसाईट आहे mgp.maharashtra.go.in. या वेबसाईटद्वारे आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी भरती 2025 आहे. त्यामध्ये जाहिरात आहेत, तुम्ही जाहिरात पाहू शकतात. जाहिरातीत आपण व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला ह्या क्वेश्चन मार्क दिसेल, त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन बटन आहेत. ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो ओके बटनवरती क्लिक करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंकद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी IBPSची वेबसाईट असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा तुमचं सगळं नाव टाकायचं आहे. यामध्ये फर्स्ट नेम टाकायचं आहे, कन्फर्म फर्स्ट नेमसुद्धा तेच टाकायचं आहे. त्याचबरोबर मिडल नेम टाका, त्याचबरोबर मिडल नेम कन्फर्म तेच टाकायचं. त्याचबरोबर लास्ट नेम टाका आणि कन्फर्म लास्ट नेमसुद्धा तेच टाकायचं. त्याचबरोबर संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाका आणि कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा तोच टाकायचा आहे. त्याचबरोबर एक मेल आय डी द्यायचा आहे, त्याचा डोमेन इथून सिलेक्ट करा जो काय असेल तो, आणि संपूर्ण मेल आय डी आहे तो या ठिकाणी टाकायचा. आणि खाली काय तो कॅप्चा आहे, तो कॅप्चा टाकायचा आहे. आणि सबमिट किंवा सेव्ह नेक्स्ट ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन या ऑप्शन तुम्हाला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ओके बटन ह्या ऑप्शनला क्लिक करा. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचा ID पासवर्ड आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहेत किंवा मेल आय डी आहेत त्याद्वारे तुम्हाला ID पासवर्डसुद्धा आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर लाईव्ह फोटो कॅप्चरसुद्धा अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे. मी मित्रांनो तुम्हाला फोटो आणि सही हे दोन्ही डॉक्युमेंट्स स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून दाखवणार आहोत. ओके, तर मित्रांनो आपण फोटो अपलोड केलेले आहे, सहीसुद्धा या ठिकाणी लाईव्ह स्कॅनरद्वारे अपलोड केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या टिक मार्क या ठिकाणी करायचे आहेत आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो पुढचा तो या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करायचे. लक्षात घ्या मित्रांनो जवळपास 8 ते 9 पोस्ट आहेत. तुम्ही एका लॉगिनवरून एकच फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला मल्टिपल फॉर्म भरायचं तर तुम्हाला वेगवेगळं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलअप करायचे. त्यासाठी फीसुद्धा सेपरेटली भरायची आहेत. त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरताना पहिल्यांदा कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ हा फॉर्म एक डेमो फॉर्म आहे, त्यामुळे मी जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला गट बचा हा या ठिकाणी फॉर्म भरत असतो. त्याचबरोबर तुम्ही कास्ट कोणते आहेत, SC असेल तर SC सिलेक्ट करा. त्याचबरोबर कन्फर्म कास्टसुद्धा ती सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही हँडिकॅपमध्ये मोडत असेल तर हे सिलेक्ट करायचं आहे. हँडिकॅपचा प्रवर्ग कोणता आहे तो, म्हणजे ABCD ग्रुप कोणता आहे तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर टाईप कोणता आहे तो ते सिलेक्ट करून फॉर्म भरायचा आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर काही पदासाठी मित्रांनो जर बघितलं तर SCBC असेल किंवा OBC असेल, काही पदासाठी नॉन क्रिमिनल लागतं. त्यासाठी सुद्धा जर बघितलं तर पुढच्या स्टेपमध्ये तुमच्याकडे वैध जात प्रमाणपत्र आहे का तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर वैध जात वैधता आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे तर हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल तर हे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर तुमचा फॉर्म डायरेक्टली ओपनमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर व्हॅलिडिटी नसेल तरी चालू शकतं आणि नॉन क्रिमिनल नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म डायरेक्टली ओपनमध्ये जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ठिकाणी येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक आहात का तर हे सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करा. त्याच पुढचा आहे तो आर यू फिमेल. जर तुम्ही फिमेलमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा घेणार असेल तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही अनाथमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. अनाथाचा प्रकार कोणता आहे, इंडिव्हिज्युअल किंवा नॉन इन्स्टिट्यूशन किंवा नॉन इन्स्टिट्यूशन काय असेल ते सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्तमधून अर्ज करू इच्छिता हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्तमधून अर्ज इच्छित करता तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही फ्रीडम फायटरवर काय असेल तर हे सिलेक्ट करा. जर तुम्ही जल जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी आहात का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा होल्डर अंशकालीन असेल तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही.
तुम्ही डोमेसाईल आहेत का तर सिलेक्ट करा, डोमेसाईलचा नंबर टाकायचा आहे, नसेल तर नो सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. करंट सीमा असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकता. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात का तर सिलेक्ट करा, नसेल तर नो करू शकता. तुम्ही मरणोत्तर किंवा अपंग माजी सैनिक आहात का तर सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहात का सिलेक्ट करा, अल्पसंख्याक कोणता येतो ते सिलेक्ट करून नसेल तर नो सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अर्जदाराचा धर्म कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर आधार ऑथेंटिकेशन करण्याचा सिलेक्ट करा, आधार नंबर टाका, काही प्रॉब्लेम नाही. पॅन कार्ड नंबर टाका. 3 एक्झाम सेंटर टाकायचे, त्यापैकी पहिले एक्झाम सेंटर कोणतं आहे ते टाका. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही एक्झाम सेंटर देऊ शकता. सेकंडला सुद्धा देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि थर्डला सुद्धा 3 एक्झाम सेंटर तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर बर्थ डेटमध्ये बर्थ डेट टाकायची, जी काय असेल बर्थ डेट टाका, मंथ टाकायचा आहे तुमचा आणि जन्मतारीखसुद्धा टाकायची आहे. अशा स्वरूपात बर्थ डेट टाका. त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर काय असेल ते सिलेक्ट करा. तुम्ही ट्विन आहात का, जो भाऊ बहीण आहेत का ते सिलेक्ट करा. त्याचं नाव वगैरे सगळं लिहायचं आहे, नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर अनमॅरिड मॅरिड काय ते असेल ते टाका. त्याचबरोबर वडिलांचे नाव, अडीचे नाव लिहायचे आहे. त्याचबरोबर जर मॅरिड असेल तर स्पॉन्स नेमसुद्धा टाकायचे आहे. त्याचबरोबर संपूर्ण पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा आहे. त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर पिनकोड टाकायचा आहे. जर परमनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जर सेपरेट असेल तर टिक मार्क करून या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो बँक डिटेल, यामध्ये बँक होल्डर नेम, ब्रँच आणि बँक टाकायचे आहेत, कोणत्या ठिकाणी शाखा वगैरे काय ते, अकाउंट नंबर टाकायचा, IFSC कोड टाकून खातं कोणतं सेव्हिंग का करंट आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर IFSC कोड IMRC कोडसुद्धा टाकायचा आहे. त्याचबरोबर ओपन असेल तर 900 रुपये 1000 रुपये असणार आहेत. कास्ट असेल तर 900 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. ओके, तर आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला खाली आल्यानंतर व्हॅलिड फॉर डिटेल या ऑप्शन मग क्लिक करायचं आहे. काही करेक्शन असेल तर लागलीच करेक्शनसुद्धा करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुमच्याकडे डाटा व्हेरीफाईड झालेले आहेत. त्यानंतर मी ओके बटन ह्या ऑप्शन मग क्लिक करायचं आहे. त्यानंतर मी सेव्ह नेक्स्ट करा. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला योग्य क्वालिफिकेशन भरायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यानुसार तुम्हाला माहिती येणार आहे. त्यामध्ये SSC SSC डिप्लोमा डिग्री PG किंवा इतर काही कोर्सेस असतात त्याची माहितीसुद्धा भरायची. त्याचबरोबर काही पदासाठी मित्रांनो तुम्हाला टायपिंग लागणार आहेत. त्याचबरोबर टायपिंगसुद्धा माहिती या ठिकाणी भरायची आहे. तरी मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा SSC आहे. SSC बोर्डाचं नाव कोणतं होतं ते, पासिंग तारीख जी काय असेल ते या ठिकाणी तारीखसुद्धा टाकायची आहे. त्याचबरोबर तारीख टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पर्सेंटेज आणि क्लास टाकायचे. त्याचबरोबर HSC असेल SSC बोर्ड कोणतं होते, आर्ट कॉमर्स सायन्स काय असेल ते सिलेक्ट करा, तारीख टाकायची आहे, पर्सेंटेज आणि क्लास सिलेक्ट करा. त्याचबरोबर डिप्लोमा असेल डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, PG, प्रोफेशनल कोर्स सगळं टाकायचे. त्याचबरोबर लक्षात घ्या काही पदासाठी मित्रांनो तुम्हाला टायपिंग आणि स्टेनो लागणार आहेत. त्याचबरोबर टायपिंग आहे का तर विचारलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या येस करायचं आहे. नो केलं तर या ठिकाणी तुम्ही चालू शकतो. त्याचबरोबर इंग्रजी आहे, मराठी टाकलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो तुमचं मराठी टायपिंग आहे का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर इंग्लिश आहे का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर नो सिलेक्ट केलं तरी चालू शकतं. त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुमचं लँग्वेज सिलेक्ट करून सगळ्या टिक मार्क करायचे आहेत आणि सेव्ह नेक्स्ट व्हॅलिड फॉर डिटेल्स ऑप्शन दोन क्लिक करून व्हॅलिड करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण टायपिंग नो केलेलं आहे. यामुळे मित्रांनो जर फॉर्म भरत असताना तुम्हाला एरर येणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला टायपिंग येसच तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर व्हॅलिड फॉर डिटेल ऑप्शन तुम्हाला क्लिक केलं तर व्हेरीफाय सक्सेसफुल झालेले आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओके करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट करत असताना तुम्हाला अशा स्वरूपात सगळी माहिती येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी भरलेली आहे, सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे. त्याचबरोबर आत्ताच माहिती या ठिकाणी चेक करा किंवा डायरेक्ट करेक्शन करून या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर करेक्शन करत असताना तुम्हाला जी हवी तीच माहिती या ठिकाणी करेक्शनसुद्धा करायची. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी हा रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करा. त्याचबरोबर आर यू शुअर कंटिन्यू तर हे सिलेक्ट ओके करायचं. त्याचबरोबर फॉर्म जातं तुम्हाला लेफ्ट हँड थंब अपलोड करायचं आणि हँड रायटिंग अपलोड करायचं. त्याचबरोबर खाली कॅप्चर टाकून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमचा फॉर्म डायरेक्टली पेमेंटला जाणार आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म तुम्ही डायरेक्ट पेमेंटला जाणार आहेत. पेमेंट मित्र तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा पेद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण फॉर्म आहे तो तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता हे पाहिलं. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.